हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा इयत्ता 10वीचा विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 या पुस्तकातील टॉपिक नंबर 5 पाहतोय. टॉपिकचं नाव आहे उष्णता. पहा, या मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एक संकल्पना पाहिली होती. कोणती संकल्पना? तर ती म्हणजे पुनर्हिमायन. पुनर्हिमायन, पुन्हा बर्फ तयार होणे. ओके, पुनर्हिमायन म्हणजे काय सांगितलं होतं? तर पहा, दाबामुळं काय होतं तर बर्फ वितळतो आणि दाब काढून घेतल्यानंतर पुन्हा त्याचं बर्फामध्ये रूपांतर होतं. ही जी काही प्रक्रिया आहे याला आपण पुनर्हिमायन असं म्हटलं होतं. ते पुनर्हिमायन पाहण्यासाठी किंवा ती संकल्पना समजून घेण्यासाठी आपण एक छोटासा प्रयोग देखील पाहिलेला होता. प्रयोग काय होता ते तुम्ही पाहिलेला आहे. काय होतं त्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देखील दिलेलं होतं. गोळावाला जो काही गोळा तयार करतो ते देखील कशाचं उदाहरण आहे? तर ते देखील पुनर्हिमायन याचंच उदाहरण आहे. तिथं देखील कोणती प्रक्रिया असते किंवा कोणतं विज्ञान आहे त्या ठिकाणी? तर पुनर्हिमायन. काय होतं पहा, दाबामुळं बर्फाचं कशामध्ये रूपांतर दाबामुळं काय होतं तर बर्फाचं रूपांतर जेव्हा काय होतं आपण दाब देतो तेव्हा त्या पाण्याचं रूपांतर पुन्हा बर्फामध्ये होतं. याला काय म्हटलं जातं? पुनर्हिमायन असं म्हटलं जातं. पहा, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाण्याचे असंगत आचरण पाहणार आहोत. म्हणजे याला ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर असं देखील म्हटलं जातं. ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. आता काय आहे पाण्याचं असंगत आचरण? हे पाण्याचं असंगत आचरण पाहण्यासाठी तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला पुन्हा एक प्रयोग दिलेला आहे छोटासा. तो प्रयोग आपण नंतर पाहणार आहोत. आधी पाण्याचं असंगत आचरण काय आहे ते आपण पाहणार आहोत. आता असंगत म्हणजे काय? जे संगत नाही किंवा जे नॉर्मल नाही, की जे अबनॉर्मल आहे, की जे वेगळं आहे, की जे विरुद्ध आहे, त्याला म्हणायचं पाण्याचं असंगत आचरण. ही फक्त त्या शब्दावरून सांगितलेलं. आता पहा, नॉर्मल टेम्परेचरला जे काही सगळे पदार्थ असतात, सर्वसाधारणपणे जे काही द्रव्य असतात, द्रव्य म्हणजे काय? पदार्थ. पदार्थालाच आपण शास्त्रीय भाषेत काय म्हणतो? द्रव्य म्हणतो. पहा, ज्या वेळेस नॉर्मल टेम्परेचरला एखाद्या पदार्थाला आपण उष्णता दिली की काय होतं? त्या पदार्थाचे प्रसरण होते आणि उष्णता काढून घेतली की तो पदार्थ काय होतं? तो पदार्थ आकुंचन पावतो. पहा, तुम्ही धातूच्या गोळ्याचा प्रयोग केलेला आहे. मला माहीत नाही तुम्हाला पाठीमागे 9वी आणि 8वीमध्ये झाला की नाही, की 10वीमध्येच आहे. पहा, मी जेव्हा 10वीला होते तेव्हा आम्हाला एक धातूच्या गोळ्याचा एक्सपेरिमेंट होता, प्रयोग होता. काय केलं, त्या ठिकाणी धातूचा गोळा त्या लोखंडाच्या सळीला बांधलेला असतो आणि त्याला काय करायचं हो, आधी जेव्हा मी उष्णता देत नाही तेव्हा तो धातूचा गोळा एका गोलामधून आरपार जात असतो. जेव्हा मी त्या धातूच्या गोळ्याला उष्णता देते तेव्हा काय होतो? तोच धातूचा गोळा त्या गोलातून खाली जात नाही. का जात नाही? कारण की जेव्हा सर्वसाधारणपणे आपण एखाद्या पदार्थाला किंवा वस्तूला उष्णता देतो त्या ठिकाणी तो पदार्थाचा काय होतो? तो एक्सपांड होतो. त्याचं काय होतं? प्रसरण होतो. तो काय होतो? तिथं वाढला जातो. आता तो वाढतो म्हणजेच काय वाढतं? त्या ठिकाणी त्या पदार्थाचं किंवा त्या वस्तूचं काय होतं तर आकारमान वाढतं. पाण्याचे असंगत आचरण पाहण्याआधी तुम्हाला काही गोष्टी महत्त्वाच्या असणं गरजेचं आहे. त्या गोष्टी मी तुम्हाला आधी सांगते आणि नंतर आपण पाण्याचं असंगत आचरण काय आहे ते पाहणार आहोत. तर आपण कुठं होतो? धातूच्या गोळ्यावरती. जेव्हा मी उष्णता देत नाही तेव्हा तो धातूचा गोळा त्या गोलातून आरपार जातो. पण जेव्हा मी त्या धातूच्या गोळ्याला उष्णता देते तेव्हा तो धातूचा गोळा आरपार जात नाही. असं का बरं होतं? कारण की जेव्हा उष्णता दिली जाते तेव्हा त्या ठिकाणी त्या धातूच्या गोळ्याचं आकारमान वाढतं. आकारमान वाढतं म्हणजेच काय होतो? प्रसरण पावतो. आणि आकारमान कमी होतं म्हणजेच त्याचा अर्थ काय हो तर त्याचं आकुंचन होतं. या दोन गोष्टी माहिती आहेत तुम्हाला? प्रसरण काय आहे, आकुंचन काय आहे. सगळ्यात पहिल्यांदा ज्या काही लक्षात ठेवायच्या गोष्टी आहेत त्या मी इथं बोर्डवरती लिहिते. पहा, सर्वसाधारणपणे नॉर्मल टेम्परेचरला द्रव्य किंवा पदार्थ नॉर्मल टेम्परेचरला किंवा नॉर्मल कंडिशनला जेव्हा काय करतो आपण
हीट सप्लाय करतो किंवा उष्णता देतो. पहा मी काय लिहिते, तुम्ही हे पॉईंट्स तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवले तरी चालतील. उष्णता देतो त्यावेळेस काय होतं, सर्वसाधारणपणे त्या पदार्थाचं आकारमान वाढतं, हो की नाही. आकारमान वाढतं म्हणजेच काय होतंय तो पदार्थ, तर तो प्रसरण पावतोय. आकारमान वाढते, वाढते म्हणजेच मी काय लिहिलेलं आहे, ॲरो वरती केलेला आहे. आकारमान वाढते आणि आकारमान वाढते म्हटल्यानंतर घनता काय होणार आहे, त्याची घनता कमी होणार आहे. घनता कमी होणार. पहिला पॉईंट लक्षात आला. मी काय सांगितलं, सर्वसाधारणपणे जेव्हा आपण एखाद्या पदार्थाला उष्णता देतो तेव्हा त्याचं आकारमान वाढतं. म्हणजेच काय होतं, त्या पदार्थाचे प्रसरण होते. प्रसरण होते. हा एक पॉईंट. हां, हे समजलं. आता पहा आपण काय करायचं आहे, इथं मी काय केलेली आहे, उष्णता दिलेली आहे. दुसऱ्या ठिकाणी काय करणार आहे, दुसऱ्या कंडिशनमध्ये, दुसऱ्या परिस्थितीमध्ये काय करणार आहे, मी ती उष्णता काढून घेणार आहे. आता तुम्हाला लगेच कळेल, जेव्हा मी उष्णता काढून घेणार आहे तेव्हा काय होणार आहे, आकारमान कमी होणार आहे आणि घनता त्याची वाढणार आहे. आता पहा आपल्याला घनतेशी काही घेणं देणं नाही आहे, आपण फक्त आकारमानाच्या बाबतीतच विचार करूयात. आकारमान सांगते म्हणून घनतेचं देखील सांगितलेलं आहे. सो इन सेकंड केस काय होतं पहा, जेव्हा सर्वसाधारणपणे आपण द्रव्यामधून जेव्हा उष्णता काढून घेतो, सर्वसाधारणपणे जेव्हा द्रव्यातून काय करणार आहे आपण, इथं वरती उष्णता दिलेली आहे, इथं काय करणार आहे, उष्णता काढून घेणार. तेव्हा पदार्थ काय होतो, पदार्थांचे आकुंचन होते. काढून घेतो तेव्हा काय होणार आहे, या ठिकाणी आकारमान कमी होणार. आकारमान कमी होणार. आणि आता इथं आकारमान कमी होते म्हणल्यानंतर घनता काय होणार आहे, घनता वाढणार आहे. घनता ॲरो चुकले, आकारमान कमी आणि घनता वाढते. हे या दोन गोष्टी क्लिअर झाल्या. जर का तुम्हाला पाण्याचं असंगत आचरण शिकायचं आहे तर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचंच आहे. पहा आता ह्या दोन गोष्टी झाल्यानंतर सगळ्या पदार्थांचं असंच होतं, पाण्याचं देखील असंच असतं. जेव्हा पाणी पण काय होतं, जेव्हा तो तापवलं होतं तेव्हा त्याचं आकारमान वाढतं आणि उष्णता काढून घेतली की आकारमान कमी होतं. पण एक स्पेसिफिक तापमानाची रेंज अशी आहे की ज्या तापमानाला पाणी त्याचं बिहेवियर बदलतो, म्हणजे अशा पद्धतीनं तो बिहेव होत नाही. पहा आता आपण पाण्याबद्दल बोलूयात. पाणी देखील नॉर्मल टेम्परेचरला असंच होतं. मग नॉर्मल टेम्परेचरला असंच होतं तर कधी तो असं बिहेव करत नाही, जेव्हा पाण्याचं तापमान 0 डिग्री सेल्सिअस ते 4 डिग्री सेल्सिअस याच्यामध्ये असतं. पहा हे खूप महत्त्वाचं आहे. पाण्याचं तापमान जेव्हा 0 डिग्री सेल्सिअस आणि 4 डिग्री सेल्सिअस ह्या रेंजमध्ये असतं, या रेंजला पाणी या पद्धतीनं बिहेव न होता बरोबर याच्या उलटं बिहेवियर दाखवतो किंवा बरोबर याच्या उलटं आचरण करतो. ते जे काही पाण्याचं आचरण आहे त्याला म्हटलं जातं पाण्याचे असंगत आचरण. आता काय होणार आहे पहा, जेव्हा 0 डिग्री सेल्सिअसला मी पाण्याला हीट देणारे किंवा उष्णता देणारे पाणी तापवणारे, तेव्हा ॲक्च्युली व्हायला काय पाहिजे, पाण्याचं आकारमान वाढलं पाहिजेत की नाही. आणि आकारमान वाढते म्हटल्यानंतर त्याचं प्रसरण झालं पाहिजे. पण त्याचं प्रसरण न होता पाण्याचे आकुंचन होते. जेव्हा मी त्याला उष्णता देते, पाण्याला उष्णता दिली असता पाण्याचे प्रसरणाऐवजी आकुंचन होते. आकुंचन होते आणि ते आकुंचन कुठपर्यंत होते तर 4 डिग्री सेल्सिअस हे जे काही तापमान आहे या तापमानाला तर पाण्याचं आकारमान काय व्हायला पाहिजे, जर का आपण तापमान तिथं उष्णता देतोय तर आकारमान काय झालं पाहिजे, वाढलेलं असलं पाहिजे की नाही. 4 डिग्री सेल्सिअसला हे आकारमान पूर्णपणे पाण्याचं कमी असतं. 4 डिग्री सेल्सिअसला सगळ्यात कमी आकारमान असते. सगळ्यात कमी आकारमान
असते आणि नंतर जेव्हा आपण 4 डिग्री सेल्सिअसच्या वरती पाणी तापवतो तेव्हा पुन्हा ते काय होतं, आकारमान पुन्हा वाढतं. म्हणजे हे असं बिहेवियर किंवा हे असं नेचर तो कधी दाखवत नाही, फक्त 0 डिग्री सेल्सिअस आणि 4 डिग्री सेल्सिअस याच्यामध्ये दाखवत नाही. हे जे काही 0 डिग्री सेल्सिअस ते 4 डिग्री सेल्सिअस या तापमानादरम्यानच्या आचरणाला काय म्हटलं जातं, पाण्याचे असंगत आचरण असं म्हटलं जातं. पहा, 4 डिग्री सेल्सिअसला उष्णता दिली असता पाण्याचं काय व्हायला पाहिजे, प्रसरण व्हायला पाहिजे. पण ते होतं का, होतं नाही. प्रसरणाऐवजी काय होतं, आकुंचन होतं. म्हणजे काय होतं, तर आकारमान काय होणार आहे या ठिकाणी, वाढणारे. पण आणि ते आकारमान वाढायच्या ऐवजी काय होतं, कमी होतं. ते कुठंपर्यंत कमी होतं, 4 डिग्री सेल्सिअसला सगळ्यात कमी आकारमान पाण्याचं असतं आणि नंतर 4 डिग्री सेल्सिअस नंतर पुन्हा ते आकारमान, पुन्हा पाण्याचे आकारमान वाढते. याला असंगत आचरण असे म्हणतात. असंगत आचरण असे म्हणतात. सो व्याख्या करताना आपण काय लिहूया तो, तर व्याख्या करताना मी या बाजूला लिहीन की 0 डिग्री सेल्सिअस ते 4 डिग्री सेल्सिअस या तापमानादरम्यानच्या पाण्याच्या आचरणाला पाण्याचे असंगत आचरण असे म्हणतात. पाण्याचे असंगत आचरण असे म्हणतात. दी ॲनामलस बिहेवियर ऑफ वॉटर काय आहे, तर सर्वसाधारणपणे उष्णता दिली असता प्रसरण होते आणि उष्णता काढून घेतली असता आकुंचन पावतं. तसं न होता बरोबर त्याच्या विरुद्ध जे काही बिहेवियर आहे, जो काही पाण्याचं आचरण आहे, त्या पाण्याला काय म्हटलं जातं, त्या आचरणाला पाण्याचे असंगत आचरण असं म्हटलं जातं. आणि पाण्याचे असंगत आचरण दाखवणारा तुमच्या पुस्तकामध्ये एक छोटासा तुम्हाला प्रयोग देखील आहे. त्या प्रयोगाचं नाव आहे होपचे उपकरण आणि ते उपकरण वापरून आपल्याला पाण्याचे असंगत आचरण पाहायचं आहे. ते आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहूयात. आत्ता थांबूयात.